नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. खूप महिने आले ब्लॉग टाकले ना, कारण की कुठे गेलोच नाही. म्हणजे कुठे जायचा टाईम पण नव्हता कामामुळे थोडं, आणि प्लॅनच नाही झाले. आता ठरवलं असं डे टू डे लाईफ आणि रोजचं जे करतो त्याच्यावरूनच कंटेंट आता काढू. आपण कृतिक मळेकरला विचारूया ते काय मारतोय. कृतिक आपण आज काय मारतोय? बॅक मारतात बॅक इयरफोन बॅक मारतात बॅक आणि काय शोल्डर लॅट फोल्डर नंतर मग बाकी सगळे काय ग्रिप तर आम्ही आमच्या वर्कआउटची सुरुवात केलेली लॅट पुलडाऊन म्हणजे क्लोज ग्रिप लॅट पुलडाऊन्स फॉर लोअर लॅट्स. माझ्यानंतर लगेच कुदिकचा आपला पहिला सेट. या दोघांनी फटफट आपले ट्राय करत होतो सेट्स मारून घ्यायचे. त्यानंतर क्लोज ग्रिप लॅट पुलडाऊन नंतर लगेच आम्ही आमचे केबल रोजसाठी ती एक मशीन वेगळी घेतलेली आहे, जिममध्ये आहे, ती मारली. ते झाल्यानंतर आम्ही वाईड ग्रिप लॅट पुलडाऊन घेतले. लॅट पुलडाऊन आणि क्लोज ग्रिपमध्ये फरक एवढाच आहे की त्या लॅट पुलडाऊनने अप्पर लॅट्स फोकस होतात मेन म्हणजे. ते झाल्यानंतर आम्ही आपले रिव्हर्स फ्लाईज मारले फॉर रिअर डेल्स. त्याच्यानंतर 2 मिनटं रेस्ट करून लगेच शोल्डर प्रेससाठी गेलो, ही 3 सेट. आणि ते पण झाल्यानंतर लगेच केबल फ्लाईज मारले. केबल फ्लाईसाठी कारण की त्याने साईड शोल्डर्स जास्त एंगेज होतात, म्हणजे पंप पण चांगला येतो. आणि त्यानंतर श्रग्स बरोबर आम्ही आमचा वर्कआउट संपवला. आणि वर्कआउट नंतरचा पंप इज प्रेझेंटेटिव्ह बाय कृतिक मळेकर. मी बोललेलो घरी कंडिशन कळेल. बाय ट्रॅप्सचा पंप आलाय चांगला. मिनिट, ट्रॅप्सचा पंप चांगला आलाय. शोल्डर पण टाईम यार लॉक करणं होते. शोल्डर पण ट्रॅप्स मस्त एकदम पंप झालेला आहे. अपडेट नाश्ता आणायला चालले, वडा सांबार. बस ठीक आहे खाऊ शकतो, एवढं काय नाही. मला दरवेळेस विचार करतो बाहेरचं नाही तेच होतं, बाहेरचं होतं. मम्मी बाहेर घालून ठीक आहे, एक दिवस ॲडजस्टमेंट. आजचा मेन्यू 2 दाल वडे, 2 वडे. नाश्ता आणि सगळं आवरून वर्कशॉपवर आलं. तर एक अर्जंट काम नाही, फ्रेमची असेंब्ली करायच्या मशीनची, तेच करायला आलो. नंतर दुपारी आपल्या कामाला निघू. कामं आपली आवरून आलो आहे, तयारीत फुल. शूट निघालो आहे, म्हणजे झाली कामं पण नाही. पण इथून दादरवरून पुढे बघू. Let's go. कच्ची भाई कच्ची. स्टेबिलिटी आहे पण कॅमेराला स्टेबिलिटी
दादरला येऊन फिरून फिरून मॉलमध्ये फिरतो. बस खाण्यापुरती मॅगडीमध्ये आलं. मॅगडी जायचं आहे. चीट मील्स फर्स्ट, डाएटच्या पहिल्या दिवसानंतरच. सगळं खाऊन झाल्यानंतरचं पराक्रम आमचे. हे आपलं करोडोंचे घर आहेत. 52 लक्षात ठेवा. दादर बोलते पेक्षा इथून सध्या बस पकडून जायचं चाललं आहे प्रियदर्शनी पार्क. तिथे गोट्या रंगीबिरंगी असतात, दगडी आय मीन. बघू सनसेट बघायचा, मग घरी जायचं थोडं खाऊन पिऊन. और क्या ही आहे काय माहिती. दादरला भाई ॲक्वालाईन पहिल्यांदा अंडरग्राऊंड. काय घंटा कळत नाही भाई. काय कुठे आलो भाई, कुठे आलो हे भाई. ग्रिफिटी काढले बे. लेटेस्ट अपडेट. कसं तरी कुठून तरी बाहेर निघालो सक्सेसफुली. ते ॲक्वालाईन एवढी भुलभुल्यासारखी होती. अँड द मिशन कंटिन्यूज. कोस्टल रोड शोधायला. एरिया भारी आहे भाई. बिल्डिंग, शांतता. ठाण्याच्या बाहेरच. आता डायरेक्ट कोस्टल रोडच दाखवणार. भ्यांडी फर्स्ट फेज कोस्टल त्या साईडला आहे खरं तर तो वॉक. पण मी इथून आलो. बिल्डिंग इथं बघा. आबा बाबा बाबा बघा टॉवर आहे. नथिंग न्यू. फायनली भाई एवढं कष्टानंतर आय एम हिअर. हातांगण समुद्र. आजचे स्टेप्स पण कम्प्लीट झाले भाई. 10,500 स्टेप्स. आराम आता. खूप असा आराम करून झाल्यावर कोस्टल रोडला अलविदा. मस्ती करता करता पोचलो आहे चर्चगेटचे खाऊ गल्ली. दादरवरून वरलीवरून चर्चगेट. 15,000 स्टेप्स झाले ठीक आहे. पण खाऊन कॅलरीज गेन होणारच आहेत. एक दिवस चालतो. हे आजचं स्टार्टर आपलं जेवण. ॲज यू कॅन सी. पार्ट 2. मोमोज खाऊन झालेत मस्तपैकी. आता पावभाजी खायला आलो आहे अमूल बटरवाली. 100 रुपये ठीकठाक. पेट भरणं मेन मुद्दा होतो आहे. बघू पोट नाही भरलं तर परत पावभाजी पण खाऊ. सॉरी वडापाव खाऊ आय मीन. आता मस्त वाटायला लागलो आहे. हे इथे ग्राउंड आधी ह्याच्या जे पाठच्या साईडला होतं तिथे आम्ही फुटबॉल खेळायला यायचो लहानपणी. गेले ते दिवस. मॅचेस आय मीन. आणि हा आपला खाऊ गल्लीच्या तिथून समोरची गल्ली CSMT साईडला. तर आजचा दिनचर्या असाच संपला. काम आणि फिरण्यामध्येच. स्टेप्स तर 18,000 झाले असतील. आता बघितले पण नाही. आणि 10 वाजलेत घरी जायला. मग मी तर साफसूप करणार आहे. पण एवढंच होतं आजचं. हा म्हणजे हा रोजचा हे नाही, हा स्पेशल होता. बाहेर फिरायचा प्लॅन झाला म्हणून. बाकी मग आयुष्यात एवढी वर्ष आलो पण भाई कधी रस्ता रिकामा दिसला नाही. हा माझ्यासमोर रिकामा आहे. रस्ते गाड्यांनी रिकामा आहे. पाठी रिकामा आहे. हे काय भुलभुलई आहे भाई. हा इथं आलो आणि हे नाही घेतलं तो कुछ नाही लिया भाई. हे सगळं इथे माझी फिल्डिंग सेट करायला आलं तर वाटतं. हे काय म्हणजे काय विषयांचा भाई. नेण्यासाठी थांबलो इथे टेन्शन आलं बाबा.